शुभ सकाळ सर्वांना। बरेच दिवस झाले मी व्हिडिओज टाकलेला नाही आहे, कारण माझी थोडी तब्येतही बरी नव्हती आणि घराचं काम चालू होतं। परत घर आवरणं, कारण श्रावण महिना असल्यामुळं बरेच कामं असतात, घरातलाच इतका पसारा होता आवरायचा, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला काही वेळ मिळाला नाही। थोडं इकडे यायचं मळ्यात, काही तिकडचं काम आवरायचं, त्याच्यामुळं मला वेळ मिळालाच नाही व्हिडिओ काढायला। तर म्हटलं आज थोडा वेळ आहे, काढू जरा व्हिडिओ। काल संध्याकाळीच आता यांचे दौरे चालू होते, हे 4-5 दिवस नव्हते, बाहेर होते, तर 4-5 दिवस मग इकडे येणंच झालं नाही। आणि काल संध्याकाळी म्हणजे हे परवाच आले, पण काल संध्याकाळी मी इकडे आले आणि आल्यापासून सारखे कामं चालू आहेत इथले। ऊन खूप झालंय, उन्हाळ्यातलं ऊन वेगळं असतं आणि हे पावसाचं ऊन इतके चटके बसतात, उन्हाचं कामच करावंसं वाटत नाही, पण कामं खूप पडलेले असतात, इथं कामं संपत नाहीत। काल संध्याकाळी इथली सगळी शेडची स्वच्छता करून आम्ही सगळ्या मिरच्या ज्या लाल झालेल्या होत्या तोडून आणि इथं वाळत घातल्या आहेत। बऱ्याच मिरच्या झाल्या आहेत, सगळ्या अजून बऱ्याच तोडायच्या राहिलेल्या आहेत बाकी। यांचंही सकाळपासूनचं सगळं खाणं पिणं सगळं आवरलेलं आहे, सगळे बघतायत माझ्याकडे। इकडे बघ स्पायडर, ओय स्पायडर मॅडम। चिमण्या चिव 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 चिव। कपिला आमची बघतीये, पाणी वगैरे पिऊन झालंय, कपिलाचं खाऊन झालंय। काय चाललंय टायगर, तुझा व्हिडिओ काढू? हां, टायगर आमचा असाच घास असा टाकून देतो आणि ओरडत राहतो, इकडे टायगर इकडे। ह्या मिरच्या बऱ्यापैकी वाळून झालेल्या आहेत, त्याच्यामुळे इथं तर ह्या बाहेर ठेवल्यात अशा, त्या अजून ओल्या आहेत म्हणून त्यांना आतमध्ये टाकलंय। आमचं बेलाचं झाड किती सुंदर झालंय, छान मोठं झालंय। हा 5 पानाचा बेल आहे। आज सकाळपासून आम्ही सगळी कोंबडीच्या खुराड्याची सगळी म्हणजे याची स्वच्छता केलेली आहे, खुराडे वगैरे सगळे स्वच्छ केले आहेत। पिल्लांचं खाऊन वगैरे झालं, यांना वेगळा असं सेपरेट इथं कप्पा केला आहे। कोंबडीने अंड पण दिलंय, सगळे अंडे देण्यासाठीच मध्ये गेलेले आहेत। बऱ्यापैकी खूपच घाण झाली होती, सगळी स्वच्छता झाली, 4-5 दिवस आम्ही नसल्यामुळं घाण झाली होती, सगळं आता मस्त स्वच्छ वाटतंय। काल रात्रीपासून एक चिमणीचं पिल्लू आमच्या घरात आलं आहे, त्याला काहीतरी लागलंय वाटतं, तर त्याला हात लावायची आम्हाला भीती वाटते, कारण बाहेर जर ते गेलं तर बाकीच्या चिमण्या त्याला मारून टाकतील। त्याला पाणी खायला वगैरे आम्ही दिलंय, आता ते इथंच बसलंय, इथनं ते हालत नाहीये, त्याला कसं बाहेर काढावं हे पण काही कळेना। त्याला हात लावला तर मग आता बाहेरचे सगळे कामं आवरलेत, माझे घरातले सर्व कामं जसून तसेच पडलेले आहेत। आता स्वयंपाक, धुणं, भांडे, आता सगळे कामं आवरणार निवांत, कारण मला पुन्हा कोपरगावला जायचं आहे। याला पाणी वगैरे सगळं प्यायला ठेवलंय, पण हा काही खातही नाहीये आणि पाणी पित नाहीये। आता याला हात तर लावायचं नाहीये, पण मग याला हे सगळ्या चिमण्यांमध्ये सोडायचं आहे, म्हणून मग आता याला याच्यावर घेऊन आणि बाहेर नेऊन सोडते। कारण जर काही खाल्लं नाही तर हे जास्त वीक होऊन जाईल। काय लागलंय काय माहिती बिचारायला। म्हणजे निघाली याचे ते सगळे येऊन त्याला खाऊ तरी घालते ना, ते चोचीने भरवतील तरी, कुठं लागलंय काय माहिती ते पण कळत नाही। चल ये, इथे ठीक आहे। याला आता मी इथं ठेवलंय, वरती ठेवत होते, पण हे मला म्हटले वरती ठेवू नकोस, ते अजून त्याला व्यवस्थित हे करता येत नाहीये, जर वरून पडलं तर त्याला जास्त लागेल आणि त्याला अजून जास्त त्रास होईल, म्हणून मग त्याला पुन्हा मी खाली ठेवलं।
सर्वांनी एकत्र येऊन त्याला बरोबर उडायला लावलं. छान असं तर वरती बसवलंय त्याला. तिथूनच ओरडतोय, त्याला इतकं काही जमत नाहीये. किती हुशार असतात पक्षी, कशी एकमेकांची मदत करतात. असं जर माणसांनी जर शिकले तर किती भारी होईल. पक्षी प्राणी खूप कळतं यांना. कालपासून खूप गरम होत होतं आणि आज चांगला जोरदार पाऊस चालू झालाय. असं मारताना पाहिलं का कसा पावसात जाऊन उभा राहतोय. त्याला इकडे आणलं मी पत्र्याखाली. तो पावसात जातोय भिजायला. पावसात भिजायची मजा घेतो. मारताना इकडे चल चल रे, भिजू नको. इकडे धर, इकडे धर, चल ये. जोरदार पाऊस चालू. दिवसभर आवरता संध्याकाळ 6:15 इथंच वाजलेत. अजून आम्हाला जायचंय घरी. मुलं येणार आहेत घ्यायला आणि चाललंय अजून बरंच बाकी राहिलंय आवरायचं. यांचं सगळं आवरून झालेलं आहे. आता बघा कसे बघतायत माझ्याकडं. अय काय सोनल, खाली उतर. मिरच्या वाळत आहेत. ह्या अजून यांच्या घरात गेलेल्या नाही आहेत. यांना जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत ह्या जाणार नाही यांच्या घरामध्ये. कपिलाचं पण आमच्या सगळं खाऊन वगैरे झालं आहे. हे आपले मस्त फिरताय, काही गावानीत काही इकडं. सोनम काय हा, ही खूप आगाव आहे. सगळ्यांबरोबर मारामाऱ्या करते. चल ग तिकडे चल. हे बसलेत यांच्या कप्प्यामध्ये. आता सगळं यांचं इथलं आवरलेलं आहे. मला घरी झाडं लावायची आहेत त्याच्यामुळे मी माती घेतली आहे इथनं. पावसामुळं झाली आहे ओली, पण मग झाडं लावण्यासाठी माती लागते म्हणून घेतली. बरीच आता संध्याकाळ अंधार पडायला लागला आहे. आता संध्याकाळचं मस्त दिसतं एकदम असं. मका छान झालाय. यांचं अजून काम चालूच आहे. हे दिवसभर काहीतरी काम करत राहतात. हळूहळू काम चालू असतं. कोंबड्यांकडे जास्त लक्ष असतं यांचं. कोंबड्यांची सगळ्यात जास्त देखरेख हेच करतात. चालले परत तिकडं. एक जण राहिली वाटतं तिकडं. ती काळी कोंबडी राहिली तिकडे शेडकडं. तिला आणावं लागेल धरून. पिल्ल बघितले कसे बसलेत मस्त एकमेकांना चिटकून. एकमेकांच्या अंगावर बसले ते. ही बघितले का एकटी कशी इकडेच फिरते. ए चल खुराड्याकडे पळ. चल लवकर चल पटकान. इकडं नाही. इथं होती ना, हिला इथलीच सवय लागलेली. इकडं जात नाही. कालपासून टाकतोय आम्ही यांना तिकडं आता, कारण यांचे पिल्लं आता मोठे झाले. चला चल. घाबरत सुद्धा नाही. बघितली का कशी डेंजर आहे. किती वाजले आता? 8 वाजले. 8 रात्रीचे. आणि राणा आलाय घ्यायला. लागलाय बॅटरी खेळायला. परीला बकऱ्या खूप आवडतात बघायला. गेली बकऱ्या बघायला. परी कशी बाबांना चिटकली पाहिलं का? सगळीकडे फिरून आली बाबांसोबत. परी हाय हाय कर. त्या कोंबड्या बिंबड्या सगळं हाय. आता घरी गेल्यावर करू. हा ओके. हा का? बरं बरं. परी आल्या सगळा पसारा काढायला लागली. बघितलं का? हा सारखी पळती इकडून इकडं. कसे पिशव्या वगैरे पांगून दिल्यात तिने. अजिबात थकत नाही. एका ठिकाणी तर अजिबात बसत नाही. हा काय चाललंय? काय आई पर्स? हा पर्स राहू दे नको काढू.
मी घेईल नंतर, राहू दे, तू नको सांगू मला. तिथं पर्स आहे असं काय पेंट, PAINT पेंट. पुढं तो काय करतोय बघ. टीव्ही पाहतोय. हा म्हणजे वॉच, WATCH. कुठे आहे ते स्पेलिंग बघ. WA. तर राणाचा अभ्यास चाललाय. आल्या आल्या बसला, थोडासा अभ्यास राहिला म्हणून. हा परीचं चाललंय काम. WA. आता राणाला चांगला अभ्यास, म्हणजे आता सांगायची एवढी गरज नाही पडत. पाऊस लागला घर जायला. भरपूर पाऊस येणार आहे. खूप गरम होत आहे. मळ्यातून आणलेलं दूध आता गाळलंय. दूध तापायला ठेवायचं आहे आम्हाला. बराचसा पसारा आणलाय मळ्यातून. चाललंय आवरायचं. शेतात दूध तापायला. फिनिश. ओके. क्लिप कसं डोक्याला लावायचं कळत. एवढं एवढंसा जीव आहे. अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेला मस्त एकदम. आता संध्याकाळचं आता मला अजून भाजी करायची आहे. त्यानंतर आम्ही जेवण करू एकत्र बसून. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. राणा उड्या मारतोय. बाय करा ना सगळ्यांना. बाय.